हा वादच नाहीये. लाखो वारकऱ्यांनी गेल्या वर्षी या संभाजी ब्रिगेडच्या बद्दल निषेध व्यक्त केला. हे ज्ञानेश्वरांना शिवाय देतात, तुकारामांना शिवाय देतात, हे शिवाजी महाराजांच्या चरित्राबद्दल संशय निर्माण करतात, घाटीच्या राणीला नावं ठेवतात, सावरकरांना नावं ठेवतात. हे संभाजी ब्रिगेड नाही, हे औरंगजेब ब्रिगेड आहे. हे औरंगजेबाच्या हेतूसाठी काम करतात. आमचं म्हणणं आहे औरंगजेबाच्या पोटचे लोक आहेत, शिवाजीच्या संभाजीच्या पोटचे आम्ही लोक आहेत. शिवाजीच्या आणि संभाजीच्या नाही तुमचा मुद्दा कळलेला आहे. एकूणच कुंजीरजी हे जे आरोप करतात तुमच्यावर, तुम्ही याबद्दल काय म्हणाल? आणि त्यांचं म्हणणं आहे की हे राजकारण दाखल होत आहे आणि हे जे पुरावे दिले आहेत ते काय एवढे पुरावे नसूनही शासनाने मान्य केले, कारण दबावामुळे ते मान्य केलेले आहेत. हे दबाव वगैरे काही नाहीये. हे लोक ढोंगी आहेत. मी तर म्हणून मिलिंद एकबोटे आणि त्यांचे जे लोक आहेत हेच देशद्रोही आहेत. कारण मालेगाव बॉम्बस्फोटामध्ये जे प्रसाद पुरोहित आणि त्या साध्वी प्रज्ञा सिंह सापडलेले आहेत, बॉम्बस्फोट या देशात जो कोणी घडवेल तो कोणत्याही जाती धर्माचा असो तोच देशद्रोही आहे. आणि त्यांच्या स्वागतासाठी हे फुलं उधळतात कोर्टामध्ये येऊन, म्हणजे खरे देशद्रोही हे आहेत. आणि मुस्लिमांविरुद्ध फक्त द्वेष पसरायचा हे यांच्या सगळ्या परिवाराचं लहानपणापासूनच त्यांचं द्यायचं पद्धत आहे. पण तुमच्यावर जे त्यांनी आरोप केलेले आहेत की हे राजकारणासाठी फक्त केलं जातं, याला कसं उत्तर? राजकारणामध्ये आमची संघटना सामाजिक संघटना आहे, राजकीय संघटनाच नाही मुळात. परंतु छत्रपतींचा अवमान आम्ही कधी सहन करत नाही. काय ज्या वेळेस पण त्यांचं पण म्हणणं तेच आहे ना, ते पण म्हणतात की छत्रपतींचा अवमान करू नका. अवमान करतात नाही, बाबासाहेब पुरंदरे करतात अवमान. या पुस्तकामध्ये वडील म्हणतात, शिवाजी महाराजांच्या तोंडी वडील शब्द वापरतात पंतांसाठी, दादोजी कोंडदेवसाठी. हे काय? हा तर ढोंगेपणा आहे, हे तर लबाडी आहे. त्यांच्या राजा शिवछत्रपती कादंबरीमध्ये काय लिहिलेलं आहे? पण मग तुम्ही शिवाजी महाराजांचे दादोजींचे एक होते. आता एवढ्या वर्षांनी हे जे नाटक सुरू आहे त्या नाटकाला अचानक तुम्ही का सांगितलं की 15 दिवसात बंद करायला हवं? असं काय तुम्हाला वाटलं की अचानक एवढ्या वर्षांनी? कारण तुमचं संभाजी ब्रिगेड पण बऱ्याच वर्षांपासून लढतंय, पण अचानक आता तुम्हाला काय वाटलं की नाटकच बाबा बंद पाडावं? हा जेम्स लेनचा जो मुद्दा आला त्याच्या माध्यमातून आम्ही म्हटलेलं आहे बाबा पुरंदरे हाच खरा जेम्स लेन. कारण जेम्स लेनचा ब्रेन जो आहे बाबा पुरंदरे आहे. आणि म्हणून बाबा पुरंदरे जे काही नाटक, कादंबरी, जे काही पुस्तकं लिहिलेली आहेत ही सगळी लबाडी आहे. आणि ही लबाडी उघड पाडण्याचं काम आता आम्ही खऱ्या अर्थानं करत आहोत. त्यांचा मुद्दा असा होता की इतिहास जर सरकारने मान्य केला आहे तर बाकी लोक किंवा एकबोटे सारखे लोक का मान्य करत नाहीत, हा त्यांचा प्रश्न होता. याला काय उत्तर द्याल? अहो साधी गोष्ट आहे. जो इतिहास संशोधकांनी 10-20 वर्ष खपून जे पुस्तक लिहिलेलं आहे त्या पुस्तकाला समाजाची मान्यता आहे, जनतेची मान्यता आहे. ते समितीत काय त्या पुस्तकाला विरोध करण्याचं काय कारण आहे? ते समितीत काय पुस्तकं जी आहेत त्या पुस्तकांच्या आधारे जर खरा इतिहास सांगितला जात असेल, शासनाच्या समितीतून का पळतायत ते आपण सांगा. शासनाच्या समितीतून का पळतायत? हे म्हणतात आम्ही राजकारणात पडत नाही. अहो यांनी शासनाच्या समितीतून का पळताय याचं उत्तर द्या. शासनाच्या समितीतून काढता पाय काय घेतात तुमचे इतिहासकार? ज्यांना तुम्ही इतिहासकार म्हणता ना, का समोर येत नाही? आम्ही 4 वेळा आवाहन केलं होतं त्यांना या म्हणून जाहीर कार्यक्रमाला. शासनामध्ये पण येत नाही, आमच्या समोर पण येत नाही. आमच्या समोर यायला तर घाबरतात, ठीक आहे, मान्य आहे, पण शासनासमोर का जात नाही? शासनासमोर का जात नाही याचं उत्तर द्या. हे बघा का पळ काढताय? आपण उत्तर घेऊया. एकबोटीजी बोला. अहो हे अबू आझमीचे समर्थक आहेत. काय संबंध आहे अबू आझमीचा आमचा? अबू आझमीचा प्रचार केला. त्यांना जर बाबासाहेब पुरंदरेंच्या पुस्तकावर आक्षेप असेल, त्यांना विजयराव देशमुखांच्या पुस्तकावर आक्षेप असेल तर विजयराव देशमुखांच्या विरुद्ध कोर्टात जावं ना. शासनाकडे का आले नाही? शासनाच्या समितीत का आले नाही याचं उत्तर द्या. जयसिंग पवारांनी सांगितलेलं आहे की दादोजी कोंडदेव शिवाजी महाराजांचे मार्गदर्शक. नाही, माझ्यामध्ये आपण डॉक्टर सरला धारणकर यांच्याकडे जाऊया. त्या इतिहास संशोधिका आहेत, त्यांना विचारूया. डॉक्टर सरलाजी, तुम्हाला काय म्हणायचंय? एकूणच ज्या पद्धतीने हे म्हणतायत की यांचं जर खरं असेल तर त्यांनी शासनासमोर पुरावे मांडायला पाहिजे होते, पण हे पुरावे का मांडले गेले नाहीत असं तुम्हाला तरी वाटतं? आता इथे मी दोघांचीही बाजू घेत नाही. एक गोष्ट लक्षात येते, आरोप प्रत्यारोप करण्यापेक्षा इतिहासा संदर्भामध्ये जे म्हटलं जातं ते एकच वाक्य इथे मी सांगते की इतिहास लिहिताना लेखकाने किंवा संशोधकाने न्यायाधीशाच्या भूमिकेतून लेखन करावे, वकिलीच्या नाही. आणि हे करताना त्याच्यासाठी मगाशी मी जे म्हटलं तेच इथेही सांगते, पुरावा काय मिळाला. आणि दुसरी गोष्ट, शिवाजी महाराजांना आईने ज्या लहानपणी प्रेरणा दिली, शिक्षण दिलं, मग नंतरचं शिक्षण कोणी दिलं? अहो हे बघा, पुरावा सांगतो तुम्हाला. पुरावा भरपूर मोठ्या प्रमाणात आहे. दादोजी कोंडदेवांनी छत्रपती शिवाजी महाराजांवर जे संस्कार केले
त्याच्याबद्दलच्या अनेक हकीकती बखरीमध्ये लिहिलेल्या आहेत, अनेक हकीकतींची नोंद आहे, अनेक पत्र उपलब्ध आहेत. दादोजी कोंडदेवांच्या मृत्यूच्या प्रसंगी शिवाजी महाराजांनी असे उल्लेख केलेले आहेत की तीर्थरूप दादोजी कोंडदेवांचा मृत्यू झाला, आमचे छत्र हरपले असं म्हणलेलं आहे. दादोजी कोंडदेवांची कामगिरी अतुलनीय होती. शांताराम कुंजीरजी, मला सांगा की तुम्हाला काय साध्य होणार आहे? आता एवढे वर्ष हे चाललेलं सुरू असलेलं नाटक आहे, ते थांबवून तुम्ही काय साध्य करणार आहात? किंवा दादोजी कोंडदेव जे स्टेडियमचं नाव आहे ते बदलून तुम्ही काय साध्य करणार ते आम्हाला सांगा. नाटक चालू ठेवा, नाटकाबद्दल आमचा आक्षेप नाहीये. राजा शिवछत्रपती अतिशय चांगलं नाटक बनवलेलं आहे, मी त्याची तारीफ करतो. ते नाटक झालं पाहिजे, परंतु त्या नाटकातून हे दोन प्रसंग वगळले पाहिजे. एक तर शपथ घेताना ते जे वाक्य आहे, धर्मदंडक मस्तकी मारतील पुरोहित, हे वाक्य रद्द झालं पाहिजे. आणि राज्याभिषेक समय राज्याभिषेक थांबवून त्या ठिकाणी रामदास स्वामी दाखवतात आणि ते मानाचे श्लोक म्हणून जय जय रघुवीर समर्थ म्हणून आशीर्वाद दिल्यासारखं ते भास निर्माण करतात आणि निघून जातात. हे दोन जर वगळले तर नाटक अतिशय चांगलं आहे. नाटकाबद्दल आमचं काही नाही. आम्ही नाटक बंद पाडण्याचा इशारा दिला होता, पण त्या इशाऱ्यामुळं शिवभक्त यांनी बरेच आमच्याकडे प्रतिक्रिया दिल्या की बाबा तुम्ही हे करू नका, तुमचं काय भांडण आहे, याचा अधिकार कोणाला आहे ते काढायचं? निर्मात्यांना आहे. मग निर्मात्या दिग्दर्शक कोण आहे? बाबा पुरंदरे, त्यांच्या घराकडे जा. म्हणून आम्ही आमचा मोर्चा आता घराकडे वळवलेला आहे आणि 5 जानेवारीला आम्ही त्यांच्या घरावरती मोर्चा नेणार आहोत.